उद्योग करायला पैसा नव्हे वृत्ती लागते. पैशासाठी बिझनेस थांबत नाही, पैशामुळे बिझनेस सुरू होत नाही, तो तुमच्यामुळे सुरू होतो आणि थांबला तर तुमच्यामुळेच थांबतो. पैसा हा अडसर नाही आणि पैसा हा प्रमोटर नाही. प्रमोटर तुम्हीच आहे आणि अडसरही तुम्हीच आहे. उत्तम व्यापार, मध्यम नोकरी, कनिष्ठ शेती. अच्छा, म्हणजे व्यापार सगळ्यात वर असला पाहिजे आणि व्यापाराशिवाय पर्याय नाही आजच्या काळात. ही रिॲलिटी आहे. मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. इंजिनचा स्पीड जो असेल तोच ट्रेनचा स्पीड असतो. तुमचा बिझनेसचा वेग जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला इंजिनचा वेग वाढवला पाहिजे. म्हणजे मार्केटिंग तुमचं ज्या स्पीडने धावेल त्या स्पीडने तुमचा बिझनेस धावेल. सक्सेससाठी शॉर्टकट कोणतंही नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क हे करावं लागतं आणि तेव्हा कुठे तुम्हाला सक्सेस मिळते. शॉर्टकट आहे ना, दे विल ऑलवेज कट यू शॉर्ट. राईट. हार्डवर्क शिवाय पर्याय नाही आहे. 160 प्रोजेक्ट्स आम्ही आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. 45,000 घरं आम्ही बांधलेली आहेत. तेरे हरी खाटल्यावरी पलंगावरी असं कधी झालं नाही पाहिजे, कारण त्याने तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही कळत. सक्सेससाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, व्हॉट यू आर गोइंग टू डू अबाउट दॅट प्रोडक्ट. तुम्हाला तुमच्याकडे टॅलेंट असलं पाहिजे, स्किल्स असले पाहिजे, तुमच्याकडे टेक्निक्स असले पाहिजेत आणि हार्डवर्क करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. मला आनंद याचा आहे की आता मराठी माणसांमध्ये उद्योजकता वाढत चाललेली आहे. 27 वर्ष अणुऊर्जा विभागामध्ये काम करणारा एक सायंटिस्ट, 37 रिसर्च पेपर आणि इंटरनॅशनल स्टेजवर भारताचं प्रतिनिधित्व ज्या व्यक्तीनं केलं, असा माणूस अचानक डेस्टिनी म्हणा किंवा काहीतरी म्हणा, पण त्या व्यक्तीला रिअल इस्टेटमध्ये उतरावं लागतं. आणि रिअल इस्टेटमध्ये उतरल्यानंतर सुद्धा हे क्षेत्र कसं बदलता येईल, कशा पद्धतीनं इथंही आपली एक छाप सोडता येईल, यासाठी या व्यक्तीनं काम केलं. आणि आज त्या व्यक्तीचं नाव रिअल इस्टेटमध्ये मोठ्या लेवलवर घेतलं जातं. तेच डॉक्टर सुरेश हावरे हे आज आपल्यासोबत आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर सुरेश हावरे, तुम्ही एक सायंटिस्ट होतात आणि सायंटिस्ट म्हटल्यानंतर तुमचं आयुष्य सॉर्टेड होतं. म्हणजे रिसर्च तुम्ही करत होतात, बऱ्याचशा गोष्टी करत होतात, तुमचं पॅशन ते होतं. पण असं काय घडलं की तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये यावं लागलं? जरूर. पहिल्यांदा ना मी न्यूज 18 मराठीचं अभिनंदन करेन आणि धन्यवाद करेन की आपण बिझनेसवरती थोडा का होईना फोकस केलेला आहे. थँक्यू सो मच. बरेचदा असं असतं की परसेप्शन अँड रिॲलिटी, देर इज अ डिफरन्स. लोक काहीतरी परसिव्ह करतात. हावरेंबद्दलही एक परसेप्शन काही लोकांमध्ये असू शकतं की एका जन्मदात श्रीमंत असतील, चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलेले असतील. तर अशी काही परिस्थिती नाही. आय बिलॉंग टू ए व्हेरी स्मॉल विलेज इन महाराष्ट्र. पथरोट नावाचं अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आवर ट्रेडिशनल बिझनेस वॉज फार्मिंग. माझे वडील शेती करायचे, मी सुद्धा शेती केलेली आहे. आणि खेडेगावात 10,000 वस्तीचं गाव आहे, छोटंसं गाव आहे. तिथे शिक्षण घेऊन मग पुढे अकोल्याला सायन्सचं शिक्षण घेतलं. नागपूरला LIT मध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर मग भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जेव्हा वेळ मिळाला हिस्ट्रीमध्ये MA केलं. आणि जेव्हा मी वयाची 60 वर्षी गाठली तेव्हा अफोर्डेबल नॅनो हाऊसिंग या विषयात मुंबई विद्यापीठातून PhD केलं. अच्छा. आता म्हणजे परसेप्शन, हावरे जन्मदात श्रीमंत अशी परिस्थिती नव्हती. मी माझ्या मुलाला एकदा सांगत होतो, 4-5 वर्षाचा तो होता, की अरे मी 7व्या वर्गात गेलो तेव्हा मी पहिल्यांदा चप्पल पायात घातली. तर आता त्याचं इमॅजिनेशन आपण लक्षात घेऊया.
तो तात्काळ म्हणाला की अच्छा, म्हणजे तोपर्यंत तुम्ही बूट घालत असले पाहिजेत. तो तो हे नाही इमॅजिन करू शकत की बिना चप्पलचंही कोणी एक्झॅक्टली. चालू शकतं. आणि मी आय वॉज एन्जॉईंग माय सायंटिफिक पॅशन इन डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. माझे 37 रिसर्च पेपर्स नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेले. आणि IAEA म्हणजे ज्याला न्यूक्लिअर इंजिनिअरिंगची काशी म्हटलं जातं, व्हिएन्नाला, तिथे इंडियन न्यूक्लिअर सायंटिस्टचं डेलिगेशनचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. अच्छा. पहिलं काम मी जे केलं ना न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये, द असाइनमेंट वॉज ऑन न्यूक्लिअर सबमरीन. आणि माझा रिसर्च मी न्यूक्लिअर सबमरीनवरती पूर्ण केला. त्याचे रिपोर्ट्स, पेपर्स, थेसिस ते सगळे बनवून ठेवले. आणि दॅट वॉज कम्प्लिटेड इन 1985. ओके. आणि देन आय सबमिटेड इट टू DRDO, नेव्ही, इंडियन नेव्ही, आणि त्यांनी मग त्याचं काय करायचं ते ठरवायचं. पण सायंटिस्टच्या जीवनामध्ये असं असते की त्याच्या हयातीतच त्याचं रिसर्च प्रॅक्टिकल रूप त्याला पाहायला मिळेल असं फार कमीदा होतं. खरंय. पण मला वाटतं माझं ते भाग्य आहे की माझा जो न्यूक्लिअर सबमरीनमधला रिसर्च होता तो 2005मध्ये इंडियन नेव्हीने जेव्हा INS अरिहंत नावाचं फर्स्ट न्यूक्लिअर इंडियन मेड सबमरीन लॉन्च केलं, तर त्याच्यात माझा रिसर्च वापरला गेलेला होता. सो दॅट वॉज द हॅपीएस्ट डे इन माय लाईफ. ग्रेट. एक कॉन्ट्रॉन नावाचा कंटेनमेंट अनालिसिस, म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरचं फेल्युअर अनालिसिस, ॲक्सिडेंट अनालिसिस करण्याचा एक कॉम्प्युटर कोड मी तयार केला होता. आणि तो म्हणजे हॅपी टू टेल यू की मी BRC मधून निवृत्ती घेतली 2005मध्ये. अच्छा. आणि तो कोड अजूनही तिथे वापरला जातो ओ. फॉर लायसन्सिंग ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर्स. तर आता BRCमध्ये असताना माझा एक लहान भाऊ होता सतीश नावाचा. ही वॉज अ आर्किटेक्ट. त्याला मी मुंबईला शिकायला आणलेलं होतं. 12वीपासून शिकला, आर्किटेक्ट झाला, प्रॅक्टिस सुरू केली. आणि मग जशी संधी मिळेल तसं बिझनेसमध्ये यावं असं आम्ही ठरवलं. अच्छा. आणि आम्ही दोघांनी बिझनेस सुरू केला रिअल इस्टेटचा. पण तुम्ही सायंटिस्ट होता मी त्यावेळेला. सायंटिस्ट होतो. आय वॉज ऑन अ बॅकग्राऊंड आणि ही वॉज ऑन द फ्रंट. तर नवी मुंबईमध्ये काही अपॉर्च्युनिटीज आल्या आणि सोसायटी फॉर्म्स तिथे झाल्या आणि अनेक सोसायट्यांना डेव्हलपमेंटची गरज होती, डेव्हलपर शोधत होते. तर वी टूक दॅट अपॉर्च्युनिटी अँड एक पहिली अपॉर्च्युनिटी आम्ही मिळवली बिल्डिंग बांधण्याची. आणि खारघरमध्ये पहिली जेव्हा सक्सेस झाली तेव्हा मग त्याच्या मागे 2, 3, 4, 5 असं करून खारघरमध्ये आम्ही 100 प्रोजेक्ट्स पूर्ण केले. ओ. देन वी स्टार्टेड मुव्हिंग आउट ऑफ खारघर. मग नवी मुंबईमध्ये नेरूळ, सानपाडा, वाशी, घनसोली, ऐरोली, कामोठे, पनवेल, नवी मुंबईच्या सगळ्या नोडमध्ये आमच्या बिल्डिंग्स बांधल्या. म्हणजे 160 प्रोजेक्ट्स आम्ही आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. 45,000 घरं आम्ही बांधलेली आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं की 2005मध्ये वेन माय ब्रदर वॉज ऑन द फ्रंट इन द रिअल इस्टेट बिझनेस, ही मेट विथ अन फॅटल ॲक्सिडेंट. कार ॲक्सिडेंटमध्ये त्याचं निधन झालं. आणि बाय दॅट टाईम पब्लिक कमिटमेंट खूप झालेलं होतं. आणि मग टू सेव्ह द फॅमिली प्राईड आय हॅड टू टेक VRS फ्रॉम माय जॉब. आणि याच्यात रिअल इस्टेट बिझनेसमध्ये मला यावं लागलं. सायंटिस्ट म्हटल्यानंतर डेटावर डिसिजन घेतले जातात आणि जेव्हा रिअल इस्टेटचा बिझनेस म्हटल्यानंतर किंवा कोणताही बिझनेस असो त्याच्यामध्ये गट्स लागतात. तर तुम्हाला जास्त टफ काय वाटतं? कसं आहे ना, लाईफमध्ये सगळंच टफ असतं, इझी काहीच नसतं. आणि तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असतं. म्हणजे ॲटॉमिक एनर्जीमध्ये असताना म्हणजे आय वॉज प्लेईंग विथ युरेनियम, प्लुटोनियम, स्ट्रॉन्शियम, कॅडमियम,
इथे रिअल इस्टेटमध्ये आल्यानंतर मग माझ्यासमोर विषय आले रेती, खडी, गिट्टी, मिट्टी, हे सगळे विषय. हे इट वॉज अ टोटल ट्रान्सफॉर्मेशन. आणि पण व्हॉट एव्हर कम्स इन युअर लाईफ, एक देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही घेत राहिलं पाहिजे आणि फेस करत राहिलं पाहिजे. राईट. टफ सगळंच आहे, इझी काहीच नाही आहे आणि इझी काही असू पण नाही. आणि मेहनत करूनच फळ मिळालं पाहिजे माणसाला. देरे हरी खाटल्यावरी पलंगावरी असं कधी झालं नाही पाहिजे, कारण त्याने तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही कळत फळाची. तर मेहनत करून 2 रुपये कमावले तर त्या 2 रुपयाची व्हॅल्यू तुम्हाला कळते. तर टफ सगळंच आहे, इझी काहीच नाही आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही एक चांदीचा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला असाल असं बऱ्याचशा लोकांना वाटतं. सक्सेस सगळ्यांना दिसतो, कारण तुमचं आता एक नाव आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं प्रोजेक्ट उभारलेले आहेत ते सगळ्यांना दिसतात. पण त्याच्या मागे किती स्लीपलेस नाईट्स होत्या? स्लीपलेस नाईट्स म्हणण्यापेक्षा ना म्हणजे मेहनत खूप होती. मला असं वाटतं म्हणजे सक्सेससाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, व्हॉट यू आर गोइंग टू डू अबाउट दॅट प्रॉडक्ट. तुम्हाला तुमच्याकडे टॅलेंट असलं पाहिजे, म्हणजे स्किल्स असले पाहिजे, तुमच्याकडे टेक्निक्स असले पाहिजेत आणि हार्डवर्क करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. आता नॉलेज एकदा नसेल तर यू कॅन ॲक्वायर अ नॉलेज. टॅलेंट नसेल तरी तुम्हाला ते मिळवता येतं, पण हार्डवर्क करण्याची तयारी जर नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत. यू कॅनॉट बी ए सक्सेसफुल. देर इज नो ऑप्शन फॉर हार्डवर्क. राईट. मला असं माझ्या लाईफमध्ये जाणवतं, माझी स्ट्रेंथ काय आहे तर हार्डवर्क करण्याची तयारी माझी आहे. आणि दॅट हॅड बीन द बिगेस्ट फॅक्टर इन माय सक्सेस. हार्डवर्क करण्याची तयारी. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी लागतात. म्हणजे प्रामाणिकपणाने बिझनेस करता येतो की नाही याच्यावर लोकांचा विश्वास नसतो. लोकांना वाटतं चोऱ्या माऱ्या करायला लागतात तरच बिझनेस करता येतो. पण माझ्या 32 वर्षाच्या बिझनेसच्या बेसिसवर मी हे सांगू शकतो की प्रामाणिकपणाने बिझनेस करता येतो. प्रामाणिकपणाने बिझनेस करता येतो याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे आणि तुम्ही तो त्या पद्धतीने केला पाहिजे, असं मला वाटतं. खरंय. सर, म्हणजे एकूणच आपल्याला म्हणता येईल की सक्सेससाठी शॉर्टकट कोणतंही नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क हे करावं लागतं आणि तेव्हा कुठे तुम्हाला सक्सेस मिळते. शॉर्टकट आहे ना, दे विल ऑलवेज कट यू शॉर्ट. राईट. हार्डवर्कशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे आता कर्तव्य तर तुम्हाला करावंच लागतं, कर्म तर करावंच लागतं, ते तुम्हालाच करावं लागतं. तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो सोसायटीतून, मित्रमंडळीतून, घरातून, कोणाकडून, पण यू हॅव टू बी ए मूव्हर. राईट. तरच तुमच्यासोबत लोक जुळत जातात. ट्रू. म्हणजे लिडरशिप क्वालिटीज बिझनेसमॅनकडे असणं गरजेच्या आहेत. तुम्हाला वेळोवेळी डिसिजन्स घ्यावे लागतात, ते लिडरशिप क्वालिटी ही असणं गरजेची आहे. राईट. सर, तुम्ही आता त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट बोललात की प्रामाणिकपणा लागतो. पण ज्या वेळेला बिल्डर इंडस्ट्री किंवा रिअल इस्टेट येतं त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये म्हणजे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. ट्रस्ट नसतो बिल्डर्सवर. मग हा जो रिअल इस्टेट बिझनेस आहे क्लीन आहे का? कसं आहे, यू हॅव टू गो टू द रूट्स ऑफ द बिझनेस. म्हणजे रिअल इस्टेटचा बिझनेस जेव्हा सुरू झाला, ज्या काळी सुरू झाला तेव्हा तो कोणी सुरू केला तर हाजी मस्तान, युसुफ पटेल अशा लोकांनी तेव्हा सुरू केला. ते अंडरवर्ल्डचे लोक होते आणि ते जे इम्प्रेशन रिअल इस्टेटला चिपकलेलं आहे ते अजून काही गेलेलं नाही आहे. पण आता रिअल इस्टेट टोटली बदललेलं आहे. आता काही हाजी मस्तान, युसुफ पटेल राहिलेले नाही आहेत. दॅट मे बी द बिगिनिंग. पण आता रिअल इस्टेट इंडस्ट्रीचा चेहरा हा म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेला आहे. शिकलेले लोक आता रिअल इस्टेटमध्ये यायला लागलेले आहेत. ही अडाणी लोकांची आधी इंडस्ट्री होती, आता ती अडाणी लोकांची राहिलेली नाही आहे. म्हणजे ग्रॅज्युएट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, PhD होल्डर्स आहेत, असे लोक या बिझनेसमध्ये यायला लागलेले आहेत.
आणि लोकांचा विश्वास ना हा केवळ तुमच्या प्रॉमिसेसमुळे होत नाही, बसत नाही. खरं. म्हणजे यू हॅव टू परफॉर्म. राईट. तुमचा एकदा विश्वास आला की मग तो कोणाला तरी सांगतो, शेजाऱ्याला सांगतो, मित्रांना सांगतो, नातेवाईकांना सांगतो, माउथ पब्लिसिटी माउथ होतं. पब्लिसिटी होते, मग तो पसरत जातो आणि त्याच्यातून मग ब्रँड एक तयार होतो. म्हणजे तुम्ही प्रॉमिसेस केले पण इफ यू परफॉर्म ॲज पर युअर प्रॉमिसेस तर मग तुमची विश्वासार्हता वाढत जाते. आणि विश्वासार्हतेला मला असं वाटतं की बिझनेसमध्ये हायेस्ट व्हॅल्यू आहे. आय व्हॅल्यू विश्वास या गोष्टीला सगळ्यात जास्त. म्हणजे मी तर असं म्हणतो की विश्वास हा उद्योगाचा श्वास आहे खरं. आणि त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. विश्वास तुम्ही निर्माण केलाच पाहिजे, त्याच्यातूनच तुमचा ब्रँड तयार होईल. आता आपण वामन हरी पेठेकडे सोनं घ्यायला जातो आणि तो म्हणतो की हे 24 कॅरेटचं सोनं आहे. आपल्याकडे काही इन्स्ट्रुमेंट नसतं की हे 24 कॅरेटचं आहे की नाही मोजण्यासाठी. हां. पण वी बिलीव्ह इन वामन हरी पेठे की हे सांगतायत 24 कॅरेटचं आहे तर 24 कॅरेटचं असलं पाहिजे. हे कशामुळे झालं तर त्याने पिढ्यानुपिढ्या तो एक विश्वास निर्माण केलेला आहे. आता गेले 32 वर्ष हावरे प्रॉपर्टीज म्हणून आम्ही मार्केटमध्ये आहे. 45,000 हाऊसेस आम्ही डिलिव्हर केलेले आहेत. अनेकांनी तो अनुभव घेतलेला आहे. अनेकांना एकही माणूस असा नाही की ज्यांनी हावरेकडे पैसे दिले, बुकिंग केलं आणि त्याला घर मिळालेलं नाही आहे. तर प्रत्येकाला घर मिळालं, प्रत्येकाने अनुभव घेतला आणि त्यातून तो मग पसरत गेला आणि नाव इट हॅज बिकम ए ब्रँड आणि ती एक ओळख निर्माण झालेली आहे खरं. की दीज आर द परफॉर्मिंग पीपल. बरोबर आहे. तुम्ही आता एज्युकेशन विषयी बोललात, कारण रिअल इस्टेट म्हटल्यानंतर काही वर्षांपूर्वी असं होतं की कोणीही ते करू शकत होतं. पण तुम्ही एक सायंटिस्ट होतात आणि तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आलात, तर सायंटिस्ट असण्याचा किंवा ते एज्युकेशन जे तुम्ही घेतलेलं होतं त्याचा या इंडस्ट्रीमध्ये कसा फायदा झाला तुम्हाला? खूप फायदा झाला. पर्टिक्युलरली मॅनेजिंग द बिझनेस. म्हणजे BRCमध्ये असताना लेट मी रिकॉल द डेज की नवीन नवीन विषय यायचे, नवीन नवीन इश्यूज, प्रॉब्लेम्स इंडस्ट्री फेस करते आहे. तर देअर यूज टू बी अ ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स. म्हणजे बंबार्डिंग केलं जायचं क्वेश्चन्सनी तुमच्या डोक्यावरती आणि यू हॅव टू थिंक अँड थिंक अँड थिंक. आणि ती जी एक सवय असते त्याच्यातून मग कोणताही प्रॉब्लेम तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावर डिस्कस करू शकता, त्याच्यावर अनालाइज करू शकता अँड यू कॅन कम आउट विथ ए रिझनेबली गुड सोल्युशन आउट ऑफ दॅट इश्यू. तर मला असं वाटतं म्हणजे रिअल इस्टेट काय कोणताही बिझनेस असेल तर तिथे तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग हे कामात येतं. आणि ते जर तुम्ही शिकलेले असले, जे माझं भाग्य होतं, मला शिकायला मिळालं आणि त्याचा फायदा खूप झाला इथे. एक सायंटिफिक बेंट ऑफ माइंड तयार झाला जे ऑनेस्टी डिमांड करतं. म्हणजे बिझनेसमध्ये ऑनेस्टीला खूप महत्त्व आहे. इथिकल प्रॅक्टिसेस डिमांड करतं सायंटिफिक बेंट ऑफ माइंड. त्याचा मला खूप फायदा झाला की आवर बिझनेस वी डू इन अ इथिकल वे आणि त्याच्यामुळे मग तो समाजामध्ये पसरत जातो. तर फायदाच झाला. पण ज्या वेळेला एक बिझनेसमॅन आपण त्याची प्रतिमा तयार करतो त्यावेळेला असं वाटतं की तो एथिक्सचा विचार करत नसेल, तर मग बिझनेस करताना किंवा चांगला बिझनेस करण्यासाठी एथिक्स सोडावे लागतात. अनेकांना असं वाटतं की चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय बिझनेस करता येत नाही, पण मला तसं वाटत नाही. आणि मला आग्रहाने असं म्हणावं वाटेल की बिझनेस हा इथिकलीच केला पाहिजे. इथिकली बिझनेस करता येतो हे मी गेले 32 वर्ष अनुभवलेलं आहे. म्हणजे एक दोन गोष्टी फक्त माझ्या बिझनेसमधल्या मी सांगू इच्छितो आणि बिझनेस इथिकली कसा केला पाहिजे. आता आमच्या इथे लोक घराचं बुकिंग करतात, पेमेंट करतात आणि अर्ध्यापर्यंत ते आलेले असतात, पण काहींना अडचण येते. काहींचा जॉब जातो, कोणाची ट्रान्सफर होते, कोणाला मेडिकल इमर्जन्सी येते आणि मग ही गोज फॉर कॅन्सलेशन ऑफ द बुकिंग.
ही अडचण त्याची लक्षात घेऊन आम्ही त्याने दिलेले पूर्ण पैसे 100% वापस करतो. 1 रुपये त्यातला डिडक्ट करत नाही. दिस इज रेअर हॅपनिंग इन रिअल इस्टेट इंडस्ट्री. तर आय वुड से दिस इज वन ऑफ द इथिकल प्रॅक्टिस. तुम्ही एक बिल्डर आहात, हो. तुम्ही प्रोजेक्ट बनवता, पण त्याच वेळेला तुम्ही सामान्य लोकांचा सुद्धा विचार करता. त्यांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा तुमचे प्रोजेक्ट आहेत आणि त्याच्यातही जे हातगाडीवाले आहेत त्यांच्यासाठी घर बनवण्याचाही एक प्रोजेक्ट तुम्ही केलाय. तर हे कसं शक्य होतं? म्हणजे त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऍज अ बिल्डर काही फायदा होतो? कसं आहे की म्हणजे हा बिझनेस आम्ही जो फोकस केलेला आहे, आमचा फोकस ऑलवेज बॉटम ऑफ द पिरामिड या माणसावरती राहिलेला आहे. आमचं लक्ष त्या माणसांवरती आहे, त्याच्या पैशावरती लक्ष नाही आहे. आणि मी असं नेहमी म्हणतो की तुम्ही प्रामाणिकपणे बिझनेस करा, तुम्हाला प्रॉफिट मिळतोच. प्रॉफिट इज नॉट द मोटिव्ह ऑफ द बिझनेस, शुड नॉट बी द मोटिव्ह ऑफ द बिझनेस. मी नेहमी म्हणतो की प्रॉफिट इज द बाय प्रोडक्ट ऑफ द बिझनेस. तुम्ही प्रामाणिकपणे धंदा केला पाहिजे, तुम्हाला प्रॉफिट मिळतोच. आम्ही बॉटम ऑफ द पिरामिडवर फोकस केला. अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये आम्ही सदा सर्वदा राहिलेलो आहे. 1 रूम किचनची घरं आज मुंबईत कोणीही बांधत नाही, फक्त हावरे बांधतात. 1 BHKची घरं 99% लोक बांधत नाहीत. आम्ही मात्र 1 BHKची घरं बांधतो, कारण ही अफोर्डेबल कॅटेगरी आहे. 1.5 कोटी, 2 कोटी, 5 कोटी याच्या वरचीच घरं मुंबईमध्ये बांधली जातात, जे सर्वसामान्य मराठी माणूस नाही घेऊ शकत. आमच्या प्रोजेक्टमध्ये 60 लाखापासून घरं असतात, लोक घेतात, मराठी माणूस घरं घेतो. आमच्या प्रोजेक्टमध्ये 90% घरं घेणारे मराठी माणसं असतात. त्यांना ते परवडतात, कारण परवडणाऱ्या किमतीमध्ये ते असतात. असं फोकस करता करता आम्ही काय केलं की एक कॅटेगरी तयार केली, ज्यांच्यासाठी आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये 20% आरक्षण ठेवतो. आता घराच्या हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये आरक्षण हा नवीनच विषय आहे, कोणी काही कंपेल केलेलं नाही आहे. बट दॅट इज अवर सोशल कन्व्हिक्शन की सैनिक जो बॉर्डरवरती पहारा देतो रात्रंदिवस, त्याच्यामुळे आपण रात्री शांतपणे झोपू शकतो. पोलीस, शिक्षक, डॉक्टर्स, अशा कलावंत, साहित्यिक, अशा कॅटेगरीजसाठी आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये 20% घरं राखीव ठेवतो आणि यांच्यासाठी कन्सेशन पण देतो. आम्ही 350 सैनिकांना घरं दिलेली आहेत, 3,500 पोलिसांना घरं दिलेली आहेत, 5,500 BSTचे कामगार, कंडक्टर, ड्रायव्हर यांना घरं दिलेली आहेत, क्लास 4 वर्कर्सला घरं दिलेली आहेत. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केला, हातगाडीवाले, वडापावची टपरीवाले, चहाची टपरीवाले, फ्रूट व्हेजिटेबल वेंडर, रिक्षावाले, घरकाम करणाऱ्या मेड सर्वंट्स, अशा 200 लोकांसाठी आम्ही एक प्रोजेक्ट उभा केला आणि त्याच्यामध्ये 2.5-3 लाखात त्यांना घरं दिली. यांच्याकडे ना पासबुक होतं, ना चेकबुक होतं, ना बँकिंगचा अनुभव होता. यांनी कधी लोन घेतलेलं नव्हतं, कधी फेडलेलं नव्हतं, यांना कोणी लोन द्यायला तयार नव्हतं, यांचे काही बॅलन्स शीट नाही, काही डॉक्युमेंट्स नाही. तर या सगळ्यांना आम्ही आमच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीतर्फे लोन दिलं. आणि लोकांनी आम्हाला बरंच शिकवलं, बरंच सुनावलं की तुम्हाला धंदा करता येत नाही, प्रॉफिट हाच एक उद्देश असतो धंद्याचा. या लोकांना घरही तुम्ही दिले, पैसे लोनही तुम्हीच दिलं, त्यांचं काहीच नाही लागलेलं आहे, तर आता ते तुम्हाला पैसे परत कशाला करतील, ते सगळे तुम्हाला डुबवतील, तुम्ही डुबले. आता वी सेड की ठीक आहे, गरीब माणसावर आमचा विश्वास आहे, आम्ही विश्वास ठेवलेला आहे अँड वी आर गोईंग अहेड. तर तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की या 200 लोकांपैकी एकानेही एकही हप्ता कर्जाचा बुडवलेला नाही. एव्हरीबडी पेड. कधी वेळ मागे पुढे झाली पण डुबवलं नाही कोणा. आणि त्याच्यावरून मी अनुभवाने असं नेहमी सांगतो की गरीब माणूस कोणाला फसवत नाही. तर एक्सपिरियन्स इज गुड. आणि ते आजही म्हणजे माझा जो भाऊ होता त्याच्या काळातला हा विषय होता, सतीश हावरे. प्रत्येकाने सतीश हावरेचा फोटो आपल्या घरात लावलेला आहे, घरात नव्हे तर देव्हाऱ्यात लावलेला आहे, हे मी पाहिलेलं आहे.
हे रेअर अनुभूती किंवा अनुभव रिअल इस्टेट लाईफमध्ये मिळतात. ते आम्ही घेतलेले आहेत, आम्ही ते घेतो. मग अशामध्ये असा एखादा डिसिजन तुम्ही घेतलाय म्हणजे बिझनेसमध्ये की ज्याच्यामुळे तुम्हाला रिग्रेट झाला, चुकीचा निर्णय घेतला? नाही, असं काय झालं की कधी कधी म्हणजे बिझनेस जो करतो आपण शेवटी माणसांशीच करतो. आणि चांगली माणसं आपल्या लाईफमध्ये येतात, तशी वाईट माणसंही येतात. काही चुकीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते प्रोजेक्टमध्ये आम्ही म्हणजे थोडेफार अडचणीत आलो. म्हणून माझं असं अनुभवांती मत झालेलं आहे की बिझनेस करताना म्हणजे जसं आपण एखादी जमीन घेताना त्या जमिनीचा सातबारा पाहतो. सातबारामध्ये त्या जमिनीची सगळी कुंडली मांडलेली असते. असंच व्यवहार करताना आपण ज्या माणसांशी व्यवहार करतो आहे त्या माणसाचा सातबारा आपण बघितला पाहिजे. म्हणजे त्याची कुंडली पूर्ण बघितली पाहिजे. तो कोण, कुठला, काय त्याचा स्वभाव, काय त्याचं नाव गाव, कुठून तो आलेला आहे, काय त्याची हिस्ट्री राहिलेली आहे, कोण त्याला ओळखतं, आपल्या ओळखीतला कॉमन माणसं कोणी आहेत का, वाद झाला तर काय करावं, कोणीतरी समेट घडवून आणणारा आहे का. आणि म्हणून हा सातबारा, त्याची कुंडली आपण वाचली पाहिजे, तरच त्याच्याशी व्यवहार करावा. अन्यथा बिझनेस सोडून दिला तरी चालेल. अनोळखी गैरवाजवी अशा माणसांशी व्यवहार करू नये. असंगाशी संघ कधी कधी भोवतो, त्याचा अनुभवही आला, म्हणजे ते शिक्षण मिळालं नाही असं नाही. कधी कधी चुका झाल्या, पण फार जास्त नाही झाल्या. म्हणजे रिअल इस्टेट हा बिझनेस जो आहे तो कॅपिटली इंटेन्सिव्ह आहे. याच्यात 10 प्रोजेक्ट तुम्ही केले आणि त्यातला एका प्रोजेक्टमध्ये जर खड्डा पडला तर तो 10 प्रोजेक्टचा प्रॉफिट त्या खड्ड्यामध्ये जातो. अशी ही इंडस्ट्री आहे. पण देवाच्या कृपेने एवढा मोठा खड्डा नाही पडला. पण तुम्ही जे शिकलात तुमच्या अनुभवामधून ते तुम्ही लोकांना शिकवता सुद्धा, किंवा बिझनेस त्यांनी कशा पद्धतीनं करायला पाहिजे हेही सांगत असता. मग अशामध्ये एखादा बिझनेसमॅन, त्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, तर बिझनेसमॅनसाठी फक्त चांगला बिझनेस मॅन होण्यासाठी किंवा सक्सेसफुल होण्यासाठी फक्त शार्प असणं महत्वाचं आहे किंवा इनफ आहे, की मग त्याला रुथलेस सुद्धा व्हावं लागतं? नाही, मला वाटतंय म्हणजे सज्जन स्वभाव त्याने कधी सोडू नये. रुथलेस होण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. शेवटी कोणी काही तुमचं नशीब घेऊन जाऊ शकत नाही. आणि तुम्ही तुमच्या नशिबामध्ये असेल तेवढंच कमावू शकता, त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही पण नाही कमावू शकत. तर रुथलेस होण्याची आवश्यकता नाही आहे. श्रद्धा सबुरी त्याने बिझनेस करतानाही ठेवलीच पाहिजे. आणि शार्प असलं पाहिजे, शार्प असण्यात गैर काही नाही आहे, पण व्यावहारिक असलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे व्यवहारामध्ये सामंजस्यपणा असला पाहिजे. गोईंग अहेड टुगेदर हा स्वभाव असला पाहिजे. विन विन सिच्युएशन तुम्हाला करता आली पाहिजे. कारण व्यवहार करताना समोरच्यालाही विनिंग वाटलं पाहिजे, तुम्हालाही विनिंग वाटलं पाहिजे, तर व्यवहार होतात आणि चांगले व्यवहार होतात. म्हणजे कोणाला तरी तुम्ही प्रेशराईज करताय, स्क्वीज करताय आणि मग त्याला व्यवहाराला कंपेल करताय, असं जर होत असलं तर तो व्यवहार होत नाही. झाला तरी तो टिकत नाही. त्याच्यामुळे विन विन सिच्युएशनमधले व्यवहारच टिकतात. तर प्रेमाने, सज्जन भावनेने, सदिच्छेने, लोकांच्या दुवा घेत, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की पेशंटला दुरुस्त व्हायला जशी दवा लागते तशी दुवा पण लागते. आणि उद्योग करताना, धंदा करताना सुद्धा तुम्हाला म्हणजे प्रॉफिटची दवा ही जी लागते तशी समाजाची, लोकांची सद्भावना, त्यांची दुवा ही सुद्धा तुम्हाला धंद्यामध्ये, उद्योगामध्ये उपयोगी ठरते. त्याने तुमचा फायदा होतो. दवा आणि दुवा दोघांकडेही तुमचं लक्ष असलं पाहिजे. पण याच्यामध्ये एक प्रश्न पडतो की आता आपण बघितलं तर बिझनेसमॅन आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणूस हा बिझनेसकडे जास्त वळताना दिसत नाही. आता तरी थोडंफार आहे,
गव्हर्नमेंटकडून आता एक चांगल्या पद्धतीनं पुश दिला जातो, त्याच्यामुळे बरेचसे लोक त्याच्यामध्ये उतरतायत. मात्र तरी सुद्धा जो एक असं म्हणता येईल की ती जी एक मानसिकता बिझनेसमॅन होण्याची आहे ती अजूनही बऱ्याचशा लोकांमध्ये नाहीये. तर त्यामागचं नेमकं कारण काय असेल? लहानपणी एक म्हण ऐकली होती, उत्तम शेती, मध्यम नोकरी, कनिष्ठ व्यापार. तेव्हा तो काळ असेलही कदाचित. म्हणजे व्यापाराला कनिष्ठ म्हटलं जायचं, व्यापाराला ग्लोरीफाय नाही केलं जायचं. पण आता जो काळ आलेला आहे, तर मला असं म्हणावंसं वाटेल की उत्तम व्यापार, मध्यम नोकरी, कनिष्ठ शेती. अच्छा, म्हणजे व्यापार सगळ्यात वर आहे. व्यापार सगळ्यात वर असला पाहिजे आणि व्यापाराशिवाय पर्याय नाही आजच्या काळात, ही रिॲलिटी आहे. व्यापारामध्ये म्हणजे नोकरीमध्ये तुम्ही मोठे होऊ शकता, पण ते मोठे होण्याला तुम्हाला मर्यादा आहेत. व्यापारामध्ये तुम्हाला मोठं होण्याला मर्यादा नाही आहेत. आणि म्हणून तुम्ही मोठं होण्याचंही ध्येय ठरवलं पाहिजे, मोठं झालं पण पाहिजे. व्यापार तुम्हाला मोठं करू शकतो. पण मग व्यापार करताना किंवा व्यवसाय करताना लोक कुठे चुकतात? कारण व्यापारामध्ये उतरतात पण त्याच्यामध्ये फेल होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आपण स्टार्टअपचं उदाहरण घेतलं तर जवळपास 90% स्टार्टअप हे फेल होत आहेत. तर मग यामागे काय कारण आहे? मला वाटतं फेल होणं गैर नाही आहे. म्हणजे फेल होणं हे तुम्हाला ट्रेनिंग आहे, शिकवणं आहे. यू आर नॉट फेलिंग, यू आर लर्निंग. म्हणजे मी एक वाक्य वाचलं की आयदर यू सक्सीड ऑर यू लर्न, यू डोंट फेल. आणि फेल्युअर शुड नॉट बी टेकन ॲज ए स्टिग्मा ऑर बॅकवर्डनेस, किंवा फेल्युअर हे लज्जास्पद आहे असं समजलं जाऊ नये. जॉन सी मॅक्सवेलने एक पुस्तक लिहिलेलं आहे, फेलिंग फॉरवर्ड. त्याचं म्हणणं असं आहे की यू मे फेल बट यू शुड फेल फॉरवर्ड, यू शुड नॉट फेल बॅकवर्ड. म्हणजे फेल्युअरमध्ये सुद्धा तुमची प्रगती झाली पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्ही शिकलं पाहिजे. आणि फेल्युअर आणि सक्सेस ना हे दोघेही भाऊ आहेत, सोबतच चालतात. फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. विदाउट फेल्युअर दॅट कॅनॉट बी सक्सेस. अँड बिगर द फेल्युअर बिगर विल बी सक्सेस. अमेरिकेमध्ये फेल्युअरच्या कॉन्फरन्सेस होतात. अच्छा. म्हणजे 1000 लोक जमा झाले, ऑल फेल्युअर्स, आणि दे आर शेअरिंग देअर एक्सपिरियन्सेस अबाउट देअर फेल्युअर्स. So everybody is learning about the everybody's failures, so that I don't commit the mistakes he has committed. So I should learn from people's failure. लोक ते अटेंड करतात आणि ज्या मिस्टेक्स त्यांनी केलेल्या आहेत त्या आपण करू नये याचं शिक्षण ते घेतात. इट इज एज्युकेटिंग. आणि ते एक्सपिरियन्स मधून एक्सपिरियन्स घेऊन ते फेल झाले. येस. फक्त काय की फेल्युअरची भीती तुमच्या मनातून निघाली पाहिजे. म्हणजे एक चांगलं वाक्य जॉन सी मॅक्सवेलने त्याच्या फेलिंग फॉरवर्ड या पुस्तकात वापरलेलं आहे. तो असं म्हणतो की फेल्युअर कुठे अटॅक करतं, तर ते तुमच्या हार्टला अटॅक करतं, इमोशन्सला अटॅक करतं. आणि सक्सेस कुठे जातो, तर सक्सेस ब्रेनमध्ये जातो, डोक्यात जातो. आणि माणूस हवेत उडत जातो. आणि फेल्युअर जर तुमच्या हार्टवर अटॅक करणारा असला तर मे बी यू मे फेल बाय हार्ट अटॅक. सो त्याने एक सुंदर वाक्य दिलं आहे की फेल्युअर इज नॉट बॅड इफ इट डज नॉट अटॅक द हार्ट, अँड सक्सेस इज ऑल राईट इफ इट डज नॉट गो टू द हेड. सो फेल्युअर रिअली डोक्यात गेलं पाहिजे आणि सक्सेस हार्टमध्ये गेलं पाहिजे. सो यू विल बी हंबल, अँड फेल्युअर यू विल बी अनालायझिंग इन द हेड. आणि या फेल्युअर सक्सेस या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही समस्थिती, जमिनीवर राहण्याची स्थिती ही निर्माण करू शकाल. म्हणजे तुमचा ग्राउंडेड राहण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आता आपल्याला कळालाय. त्याच्यामध्ये दुसरं एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आजकालची जी पिढी आहे, जे यंग जनरेशन आहे, ते डिसिजन खूप फास्ट घेतात. त्यांच्यामध्ये जोश असतो, सगळ्या गोष्टी असतात, पण त्याच वेळेला त्यांच्यामध्ये पेशन्सची कमी आहे असं म्हटलं जातं. तर मग त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? कसं आहे, म्हणजे जसं आता श्रद्धा सबुरीचा मी उल्लेख केला, सबुरी तर माणसाला खूपच आवश्यक आहे लाईफमध्ये. म्हणजे श्रद्धेपेक्षाही सबुरीची आवश्यकता जास्त आहे.
but saburi should be properly understood. It is not just patience. It is not how long you have been waiting. It is about how well you behave while you are waiting. That is saburi. आणि सबुरीची आवश्यकता ही माणसाला खूप जास्त आहे. दुसरं मला असं जाणवतंय की म्हणजे माणसामध्ये IQ किती आहे, त्याचा इंटेलिजन्स कोशंट, EQ किती आहे, इमोशनल कोशंट, याचं सगळं मोजदाद होतं. पण तिसरी गोष्टसुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेची आहे आणि दॅट इज FQ. FQ सुद्धा त्याचा इम्प्रूव्ह झाला पाहिजे, मोजला पाहिजे. आणि दॅट इज फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कोशंट. माणसानं फ्रस्ट्रेशन टॉलरेट नाही करू शकत. तो हे वायर होतो, वेडा होतो फ्रस्ट्रेशनमध्ये. आणि फ्रस्ट्रेशनमध्ये मग त्याचं डिसिजन मेकिंग त्याच्या हातात राहत नाही. खरं. तो काय करेल त्याला समजत नाही. कधी आणि कधी टोकाचं नको पाऊल सुद्धा नको उचललं ते डिसिजन तो घेऊन नको ते पाऊल उचलू शकतो. तर त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन टॉलरेट करता आलं पाहिजे. याचं शिक्षण स्वतः घेतलं पाहिजे. आपणही आपल्या मुलांना सोबतच्या लोकांना दिलं पाहिजे की हाऊ टू टॉलरेट फ्रस्ट्रेशन. फ्रस्ट्रेशन येणार नाही असं नाही. आणि फ्रस्ट्रेशन आजकालच्या मुलांना बारीक बारीक गोष्टीतून येतं. जसं मला आय एक्सपेक्ट 90% मार्क्स मला मिळाले पाहिजेत आणि 89 मिळाले की आय गेट फ्रस्ट्रेटेड. मला 25,000 पगार मिळाला पाहिजे, मला 24,500 मिळाला की मी फ्रस्ट्रेट होतो. मला क्रिकेटचा मॅच बघायची आहे वानखेडेला, तिकीट मला मिळालं नाही की मी फ्रस्ट्रेट होतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून फ्रस्ट्रेशन येतं. तर म्हणजे फ्रस्ट्रेशन येऊ नये असं नाही, येणार नाही असंही नाही, पण ते टॉलरेट कसं करावं हे शिक्षण स्वतःला देण्याची आवश्यकता आहे. अदरवाईज इट कॅन बी फेटल. तर इट शुड नॉट बी फेटल, इट शुड नेव्हर बी फेटल. तरुणी असेल किंवा तरुण असेल, बिझनेस सुरू करतो त्यावेळेला त्यांना सक्सेस सुद्धा हवी असते. म्हणजे बेनिफिट सुद्धा मिळायला पाहिजे, त्याचा प्रॉफिट झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? काही टेक्निक्स आहेत प्रॉफिट मिळवण्यासाठी? मला असं वाटतंय म्हणजे बिझनेस करताना ना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेच्या आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तिथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करायला लागतात. मार्केटिंग, सेलिंग, ॲडव्हर्टायझिंग, अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन आणि फायनान्स, ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करायला लागतात. पण त्यातल्या त्यात कोणत्या गोष्टींवर तुमचा प्राईम फोकस असला पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि दॅट इज वाय आय से की मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. म्हणजे इंजिनचा स्पीड जो असेल तोच ट्रेनचा स्पीड असतो. डब्यांना काही आपला स्पीड नसतो. ज्या वेगाने इंजिन धावेल त्याच वेगाने पूर्ण ट्रेन धावते. म्हणजे तुमचा बिझनेसचा वेग जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला इंजिनचा वेग वाढवला पाहिजे. म्हणजे मार्केटिंग तुमचं ज्या स्पीडने धावेल त्या स्पीडने तुमचा बिझनेस धावेल, तेवढा मोठा तुमचा बिझनेस होईल. दिस इज द फर्स्ट मूव्हर मार्केटिंग, दॅट यू शुड फोकस ऑन. आणि सेकंड आय से की डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे अशासाठी की डिसिजन हे तुम्हाला वेळेत घेतलं पाहिजे. डिसिजन राईट घेतलं पाहिजे. रॉंग डिसिजन घेऊन उपयोग नाही. आणि ते राईट टाईमला घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ट्रेन स्टेशनवर आलेली आहे आणि तुम्हाला डिसाईड करायचं या ट्रेनमध्ये जाऊ की नाही. तुम्ही डिसिजन घेतलं पण ट्रेन निघून गेल्यानंतर घेतलं तो उपयोग नाही. ट्रेन तर निघून गेलेली आहे. तर यू शुड टेक राईट डिसिजन. You should take right decision in right time. That is very important. अमेरिकेमध्ये म्हणजे 25,000 फेल झालेल्या कंपन्यांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. आणि ह्या कंपन्या का फेल झाल्या याची कारणं शोधण्यात आली. त्यांचं लिस्टिंग केलं की कशामुळे फेल झाल्या. आणि सगळ्यात टॉपचं म्हणजे 31 रिझन्स दे कुड कम आउट विथ की या 31 रिझन्समुळे ह्या 25,000 कंपन्या फेल झाल्या. ते रिझन्स काय होते? हां, तर वेगवेगळे रिझन होते. म्हणजे कुठे फायनान्स मॅनेज नाही झाला, कुठे प्रॉपर मार्केटिंग नाही झालं, कुठे त्याचे पार्टनरमधले म्हणजे वाद जे होते, असे अनेक कारणं होते. पण त्यातलं टॉपमोस्ट रिझन वॉज
not taking decision. ओ That was the topmost reason of failure of maximum number of businesses. That is why I say heart of the business is taking decision. You need to take decision. You may take a wrong decision, but even you should take a decision. That is more important. लोक मी चुकणार तर नाही ना या भीतीने डिसिजनच घेत नाहीत आणि दॅट बिकम्स द रिझन फॉर युअर फेल्युअर. सो डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. डिसिसिव्ह नावाचं एक पुस्तक आहे, हाऊ टू मेक गुड डिसिजन्स बाय डॅन हेथ. Very good book. He has given a good analogy about decision. की डिसिजन मेकिंगचे व्हिलन्स काय काय आहेत. असं इमोशन इज वन ऑफ द विलन ऑफ डिसिजन मेकिंग. इमोशनमध्ये तुम्ही जर डिसिजन घेतले तर मोस्ट ऑफ द टाइम इट मे गो रॉंग. यू शुड नॉट टेक डिसिजन्स वेन यू आर इमोशनल. वेन युअर इमोशन्स. रॅशनल असलं पाहिजे, लॉजिकल असलं पाहिजे, रिझनेबल असलं पाहिजे. आणि देन व्हॉट शुड यू डू? यू शुड वेट, गिव्ह सम टाईम. ठीक आहे, मी उद्या सांगतो, परवा सांगतो, जरा विचार करायला वेळ मिळू दे. लेट दॅट इमोशन गो अवे and then you take a decision. You will be able to take good decision. So that book describes villains of the decision and solutions of the decision. तर असे पुस्तकं वाचले पाहिजेत. त्या पुस्तकातून आपल्याला मदत होते. खरं. तर म्हणून आहे मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही एक वादाचा सुद्धा उल्लेख केला. ज्या 25,000 कंपन्या या फेल झाल्या त्याच्यामध्ये वाद सुद्धा झाले होते पार्टनरमध्ये. तर ते टाळण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? म्हणजे फक्त पार्टनरच नाही तर कधी कधी कस्टमर सोबत सुद्धा वाद होतात. मग ते कसे टाळावे का बिझनेसमॅनने? कसं आहे, आता वाद होणार नाहीत असं नाही, वाद होतील. पण मी मागे जसं म्हटलं की आपण व्यवहार करतो माणसांशी, आणि त्याच्यामुळे आपण ज्याच्याशी व्यवहार करणार आहोत तर त्याचा सातबारा आपण पहिले वाचला पाहिजे. हा माणूस कोण, कुठून आला, कसा आहे, काय करतो, काय स्वभाव, हे सगळे त्याची वास्तुपुस्तक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा लिटिगंट माणूस तर नाही आहे, भांडखोर माणूस तर नाही आहे, चिडखोर तर नाही आहे, म्हणजे शॉर्ट टेम्परचा माणूस तर नाही आहे. ते टेम्परामेंट आपल्याला मॅच होतं का नाही ते पहिले पाहिलं पाहिजे. माणूस आपल्याशी जुळतो का नाही. त्याच्यानंतर सेकंडली एखादा मध्यस्थ आपण शोधला पाहिजे की जो दोघांनाही ओळखतो, आणि दोघांनाही ओळखतो असा मध्यस्थ जर असेल तर त्याला त्या व्यवहारात आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. मे बी वी कॅन अपॉइंट हिम ॲज अ आर्बिट्रेटर, की आमच्या दोघांमध्ये जर वाद झाला तर तू जे डिसिजन देशील ते आम्हाला दोघांनाही मान्य असेल, असं दोघांनी ॲग्रीमेंटमध्ये लिहावं आपल्या. आणि एवढं करूनही समजा वाद नाहीच मिटला तर मग वाद गेला, कोर्टात गेला. मग कोर्टाची दमदार तयारी तुम्हाला करायला पाहिजे, प्रॉपर तयारी करायला पाहिजे. आणि वेळ सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो, पैसा पण जाऊ शकतो, एनर्जी पण जाऊ शकते. शेवटी ना कोणत्याही कोर्टातून वाद मिटत नाहीत. माझा अनुभव, वाद हा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटनेच मिटवायला लागतो, तो मिटतो. पण कोर्ट काय करतं तर माणसांना थकवतं. माणसं थकल्याशिवाय समेटावर येत नाहीत. ताव असतात माणसांमध्ये, इगो असतो भारी. भांडणं जे होतात ते सगळे इगोमुळेच होतात. आणि तुमचा इगो मॅनेजमेंट तुम्ही जर करू शकले ना तर भांडणं बरेचसे कंट्रोल करू शकता. आणि मग शेवटी तुम्हाला समेटावर यावं लागतं. त्याच्यासाठी त्याला थकवायला लागतं, आणि थकवल्यानंतर मग तो समेटावर आला की पुन्हा मग तुम्हाला एक मध्यस्थ निवडायला लागतो. आणि मग तो जो समेट होईल तो त्याला कोर्टातून मान्यता, रजिस्ट्रेशन, कन्सेंटम वगैरे हे सगळं करून तो वाद सेटल करावा लागतो. पण वाद जर झाला तर त्याच्यात टाईम, मनी, एनर्जी बरीच जाते. आणि म्हणून वाद होणार नाहीत अशीच आपण तयारी केली पाहिजे, असं माझं सजेशन आहे. एकदा व्यवहार नाही झाला तरी चालेल, बिझनेस थोडासा कमी झाला तरी चालेल, पण ही निगेटिव्हिटी नको बिझनेसमध्ये. ते तुम्हाला पुल करते, तुमची एनर्जी निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जाते. अशा पद्धतीने व्यवहार केले पाहिजेत असं मला वाटतं. असं
त्याच वेळेला बिझनेस सुरू केल्यानंतर लोकांना किंवा बिझनेसमॅन जे नवीन आहेत त्यांना बऱ्याचशा अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतो. तर कोणकोणते चॅलेंजेस त्यांच्यासमोर येतात सुरुवातीला? अनेक चॅलेंजेस असतात. आता मुंबईतला बिझनेस आणि पर्टिक्युलरली रिअल इस्टेटचा बिझनेस जर म्हटला तर म्हणजे आजकाल ते कमी झालेलं आहे. मला एकदा एका भाईचा फोन आला. हां. आता भाईचा फोन आला की लोक घाबरून जातात. म्हणजे पंचायत अशी होते की घरी पण सांगता येत नाही. सांगणारा कोणी नसतो, कोणाशी शेअर करावं, काय करावं हे पण माहिती नसतं. तर मला फोन करून त्याने काय सांगितलं की अरे माझा माणूस येईल उद्या, तुम्हाला भेटेल, त्याला भेटा. आय सेड ओके. तर तो माणूस आला, आर्किटेक्टला घेऊन आला. आर्किटेक्टने माझ्याच प्रोजेक्टचा प्लॅन मला दाखवला. तो मला म्हणाला तुमची लँड इतकी, FSI इतका, बिल्टअप इतका, सेल रेट इतका, प्रॉफिट इतका. मी म्हटलं ठीक आहे, मग काय? तर मग म्हणाला नाही आम्हाला काही नको, आम्हाला फक्त तिथे जे लागणारं मटेरियल आहे त्याचा सप्लायचा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या. अच्छा. आता पहिले ना भाई पिस्तूल घेऊन पाठवायचे माणसाला, आता पेन पेपर आणि पेन्सिल घेऊन पाठवतात. ओ. त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की त्याच्यातून मिळणारा पैसा कमी होता, याच्यातून मिळणारा पैसा जास्त आहे. हे चॅलेंजेस आता संपलेली आहेत. आता वेगळ्या प्रकारची चॅलेंजेस निर्माण झालेली आहेत, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये. तर मी असं नेहमी म्हणतो की 4 लोकांशी तुम्हाला रिलेशन्स ठेवता आले पाहिजेत. तुमच्या इथला पॉलिटिशियन, तुमच्या इथला पोलीस, तुमच्या इथला PIL करणारा, तुमच्या इथला पत्रकार, हे लोकल. आणि जिथे जिथे तुमचा बिझनेस असेल तिथे तिथे तुम्हाला या 4 लोकांशी रिलेशन ठेवायला लागतात. ऑल ऑफ देम दे हॅव कॅपेबिलिटी टू डिरेल युअर प्रोजेक्ट. आणि शेवटी काय की सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला चालायला लागतं. सगळ्यांना सोबत घेऊन जर तुम्ही गेले, विन विन सिच्युएशनमध्ये जर गेले तर तुम्ही सक्सेसफुल होता. आणि शेवटी सगळ्यांचंच हित तुम्हाला बघायला लागतं, जपायला लागतं. एव्हरीबडी इज हेल्पफुल, एव्हरीबडी विल बी प्रोटेक्टिंग यू, एव्हरीबडी विल बी सपोर्टिंग यू, पण तुम्हाला रिलेशन ठेवायला लागतात. आय से रिलेशन इज अ बिझनेस. बिझनेस हा रिलेशन्सनीच होतो. मग ते रिलेशन्स तुमच्या कस्टमरशी असतील, सप्लायरशी असतील, कॉन्ट्रॅक्टरशी असतील, तुमच्या अधिकाऱ्यांशी असतील. हे सगळे लोक ना तुम्हाला हेल्प करायला तयार असतात, पण यू शुड कीप अ रिलेशन. एव्हरी रिलेशन विल हेल्प यू. पण तुम्ही रिलेशन नाही ठेवले, तुम्ही अक्कळने वागले, मला काय गरज आहे कोणाची, मी माझा बॉस आहे, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. बिझनेस तर करायचा आहे, पण त्याच्यासाठी फंडिंग कुठून मिळणार हाही सवाल बऱ्याचशा लोकांसमोर उभा राहतो. तर खरंच हा प्रश्न आहे का ते एक एक्सक्यूज दिलं जातं? नाही, प्रश्न आहे पण आणि नाही पण. म्हणजे अनेकांना असं वाटतं की उद्योग करायचा असला तर खूप पैसा लागतो. एक्झॅक्टली. माझं असं मत आहे की उद्योग करायला पैसा नव्हे, वृत्ती लागते. ते ॲटिट्यूड तुमची असली पाहिजे. पैसा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पैसा हा दुसऱ्यांचाच तुम्हाला वापरायचा असतो. आता दुसऱ्यांचा पैसा म्हणजे काय? तर म्हणजे तुमच्या कलिगचा पैसा, नातेवाईकांचा पैसा, मित्रांचा पैसा, शेजाऱ्यांचा पैसा, बँकांचा पैसा, शेअर मार्केटचा पैसा, फंडिंग एजन्सीजचा पैसा, हा सगळा दुसऱ्यांचा पैसा जो आहे हा तुम्हाला तुमच्याकडे आणता आला पाहिजे. ते एक कौशल्य आहे, ते एक स्किल आहे. माझं जे पहिलं पुस्तक मी लिहिलं, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, त्या पुस्तकामध्ये हे स्किल मी एक्सप्लेन केलेले आहेत आणि ते खूप पुस्तक महाराष्ट्रभर पसरलं. मी ना त्याच्यात माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. नॉर्मली कोणी ऑथर आपला मोबाईल नंबर पुस्तकात देत नाही. मी मुद्दाम दिला की आय वॉन्ट टू नो द रिस्पॉन्स, रिॲक्शन. मग रिॲक्शन काय आलं, काय हां, रिस्पॉन्स? तर मला रोज 2-3 मेसेज येतात पुस्तक वाचणाऱ्यांचे की अरे मला खूप याच्यातून प्रेरणा मिळाली,
मी खूप मिस करत होतो. माझ्या मनात खूप प्रश्न होते, पण अनेक प्रश्नांची उत्तरं मला याच्यातून मिळाली. एकाने तर मला असं म्हटलं की मी हे पुस्तक परळपासून तर कल्याणपर्यंत स्टेशनच्या प्रवासात, रेल्वेच्या प्रवासात पूर्ण वाचून काढलं. पुन्हा 2-3दा वाचलं आणि दुसऱ्या दिवशी मी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करणार होतो. मी नोकरी सोडली आणि बिझनेस सुरू केला. आता आय एम डुईंग अ गुड बिझनेस. म्हणजे मला आनंद याचा आहे की अनेक जण त्याच्यातून बिझनेस करायला शिकलेले आहेत. एक एअरपोर्ट शिर्डीला मी असताना शिर्डीचं एअरपोर्ट मी सुरू केलं होतं. तिथे शिर्डीचे एअरपोर्टचे डायरेक्टर होते. तर मी आता शिर्डीला नाही आहे. बरेच वर्षानंतर मी त्यांना फोन केला, अरे काय कसं काय कुठे आहे. ते म्हणाले आता मी काही एअरपोर्टमध्ये नाही आहे, आता मी नोकरी सोडलेली आहे आणि बिझनेस सुरू केलेला आहे. तर म्हटलं कसं काय चेंज कसं काय. तर म्हणे तुमची पुस्तकं सगळी वाचली आणि मी बिझनेस करावा असं ठरवलं आणि बिझनेसला मी लागलो. अच्छा. मला समाधान याचं आहे की लोक पुस्तकातून काहीतरी घेत आहेत. खरं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे ना की फोन कुठून येतात, अंबेजोगाई, गडचिरोली, दापोली. अच्छा, म्हणजे टायर 2, टायर 3. हा, टायर 3 सिटीज. आता मी कधी गेलो नाही इकडे, मी नाही पोचू शकलो, पण माझं पुस्तक पोचलं. दॅट इज द बेनिफिट ऑफ द बुक. राईट. आणि त्या पुस्तकात विषय अनेक मांडलेले असतात. आपण कोणाशी 5-10 मिनिटं बोललो तर आपण 1-2 पानात जे मांडलेलं आहे तेवढंच फक्त आपण बोलू शकू. पण पुस्तकात 200 पानं असतात. म्हणजे ते 400 मिनिटाचं तुमच्याशी बोलणं करतात. खरं. तर याच्यासाठी पुस्तकाची हेल्प होते आणि ते खूप पसरलं आणि खूप लोकांना मदत झाली. तुम्ही 25+ पुस्तकं लिहिलेली आहेत. हो, म्हणजे तुम्ही हो, बिल्डर तर आहात, यशस्वी बिल्डर आहात, तुम्ही सायंटिस्ट म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही पुस्तकंही मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलेली आहेत. आता समजा 25 पेक्षा जास्त पुस्तकांपैकी एखाद्याने एकच पुस्तक वाचायचं ठरवलं तर ते कोणतं वाचावं आणि का? हे उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे आणि एकाच पुस्तकावर थांबू नये. मी आता एक आणि राजीव झाला बिझनेसमॅन असं स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये पुस्तक दिलेलं आहे. नव्याने आता ते बिझनेसचे पुस्तक असं स्टोरी टेलिंग मध्ये लिहू शकतो. हो हो हो, ते तुम्ही वाचा आणि ॲमेझॉनवर सगळी पुस्तकं हे उपलब्ध आहेत. एक नॅनो हाऊसिंग हा इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट मी रिअल इस्टेटमध्ये आणला आणि आय हॅव डन PhD इन अफोर्डेबल नॅनो हाऊसिंग सब्जेक्ट आणि त्याच्यावरती एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. अच्छा. कारण मी थेसिस युनिव्हर्सिटीला सबमिट केला आणि माझं PhD झालं, सर्टिफिकेट मिळालं आणि आय स्टार्टेड वरिंग की अरे माझा थेसिस आता युनिव्हर्सिटीच्या कपाटात बंद राहील. तर मी त्याच्यावर एक पुस्तक तयार केलं आणि ते ब्लूम्सबरी इंटरनॅशनलने पब्लिश केलं आणि पूर्ण भारतभर ते पुस्तक गेलं, नॅनो हाऊसिंग नावाचं. आणि ते खूप लोकांनी वाचलं. अनेकांनी नॅनो हाऊसिंग वॉज सच ए सब्जेक्ट इनोव्हेटिव्ह. अनेकांनी त्यांचे प्लॅन बदलले, अनेकांनी त्यांची प्लिंथ तोडली आणि नवीन प्लॅन तयार केले. लेमन ब्रदर्स हॅड फॉल्ड. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक जी होती 2008मध्ये. आणि 2008मध्ये हा नवीन सब्जेक्ट मी आणला. तेव्हा रिसेशन सगळीकडे आलं आणि त्या रिसेशनला मात करण्यासाठी काहीतरी तुम्ही इनोव्हेशन केलं पाहिजे आणि म्हणून नॅनो हाऊसिंग असं मी इनोव्हेशन हाऊसिंग कन्सेप्टमध्ये केलं. घराचा आकार छोटा केला, घराचा रेट कमी केला, त्याला 23 पॅरामीटर्स लावले, घराचा आकाराला ऑप्टिमाइज केलं, रेटला ऑप्टिमाइज केलं आणि दोघेही 25% कमी करून घराची एकंदरीत किंमत 50%वर आणली. आणि वेन आय लॉन्च्ड माय फर्स्ट नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट 750 घरांचा, तो 3 दिवसात बुक झाला. देन आय लॉन्च्ड सेकंड नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट ऑफ 900 हाऊसेस, तो 4 दिवसात बुक झाला. आय लॉन्च्ड अनदर नॅनो हाऊसिंग प्रोजेक्ट ऑफ 2500 हाऊसेस, तो महिनाभरात बुक झाला. असे एकामागे एक 4 नॅनो हाऊसिंगचे प्रोजेक्ट्स मी लॉन्च केले आणि एव्हरी प्रोजेक्ट वॉज बिकमिंग सक्सेसफुल. लोकांना हे समजलं. मला बऱ्याच प्लॅटफॉर्मवर इन्व्हिटेशन मिळाले की नॅनो हाऊसिंग आम्हाला एक्सप्लेन करा. मी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर सगळीकडे गेलो. महाराष्ट्राच्या बाहेर चेन्नई, बेंगलोर, कलकत्ता, हैदराबाद इथेही गेलो, एक्सप्लेन केला. अनेकांनी तो नॅनो हाऊसिंग सब्जेक्ट उचलून धरला. आणि याच्यात हे जे पुस्तक तुम्ही जेव्हा लिहिता
त्यावेळेला एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही पुस्तक लिहिता की फिलॉसॉफर म्हणून? म्हणजे मी काय करतो, पुस्तक लिहायला आहे ना एक मूड बनायला लागतो आणि तो मूड कधी बनेल हे काही सांगता येत नाही. आणि ती थॉट प्रोसेस एक बनायला पाहिजे. आणि थॉट प्रोसेस कधी रात्री पण बनते, कधी दिवसा पण बनते, कधी मध्यरात्री झोपेतून उठल्यानंतर एखादा थॉट येतो आणि मग तो थॉट तेव्हा जर तुम्ही पकडला नाही ना तर तो निघून जातो, मग परत कधीच येत नाही. तर जेव्हा जेव्हा थॉट येईल तेव्हा मी लिहित बसतो मग. आणि मग वेगवेगळे सब्जेक्ट, वेगवेगळे विषय हे सगळे कलेक्ट करून त्याचं एक कंपायलेशन केल्यानंतर मग त्याचं पुस्तक तयार होतं. तर पुस्तक लिहिणे ही एक कला आहे, ती एक प्रोसेस आहे. आणि मी जे करतो ते एक 20% त्याच्यामध्ये फिलॉसॉफी ठेवतो. बऱ्याचशा पुस्तकामध्ये 20% एक स्पिरिच्युअलिटी पण माझी असते, म्हणजे बिझनेस बुक असलं तरी स्पिरिच्युअलिटी असते. आणि 60% मात्र इन्फॉर्मेशन असते, कारण लोकांना इन्फॉर्मेशन खूप आवडते. इन्फॉर्मेशनचीच आवश्यकता जास्त असते, फिलॉसॉफीची कमी असते. आणि त्याच्यातून मेहनत करण्याची तयारी याच्यावर भर मी जास्त देतो. म्हणजे फॉर सक्सेस यू नीड ओनली 20% इन्स्पिरेशन अँड 80% परस्पिरेशन. तर 80% हे तुम्हाला मेहनत लागते, तुम्हाला प्रेरणा जी लागते ती 20%च लागते. प्रेरणा मिळते पण तुम्हाला उत्साह तर पाहिजे ते सगळं करण्याचा. तर तुम्हाला काय वाटतं, लोकांनी तुम्हाला ऑथर म्हणून लक्षात ठेवावं, बिझनेसमॅन म्हणून की सायंटिस्ट म्हणून? एक सज्जन चांगला माणूस एवढं आठवण ठेवावं एवढं पुरेसं आहे. बाकी फॅसेट्स पर्सनॅलिटीच्या अनेक होऊ शकतील, पण बरा माणूस आहे, चांगला माणूस आहे एवढं आठवण ठेवलं तरी भरपूर झालं. माझा ना एक ॲडव्हेंचरस स्वभाव पण आहे आणि यू शुड लव्ह ॲडव्हेंचर्स असं मला वाटतं. आणि या ॲडव्हेंचरमध्ये मी माउंटेनरिंग केलं, एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला, माउंट अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक केला, माउंट आयलँड पीकवर मी गेलो, अंटार्क्टिकाची 1 महिन्याची मी सफर केली. अंटार्क्टिकाच्या 0 डिग्री समुद्रामध्ये मी जंप केलं, प्लंज केलं. हॉट एअर बलून सफारी मी केली, स्कुबा डायव्हिंग केलं, स्काय डायव्हिंग केलं. असे सगळे ॲडव्हेंचर्स जे शक्य आहेत ते सगळे मी केलेले आहेत. माणूस स्वतःशी खूप कमी बोलतो. मला वाटते स्वतःशी बोलायला थोडा वेळ माणसाने प्रत्येकाने काढला पाहिजे. आणि काय चालू आहे आपल्या मनात हे थोडासा अनुभव त्याचा घेतला पाहिजे. ते तुम्हाला खूप शिकवतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे ना हे सगळ्यात पॉवरफुल माइंड आहे. ते म्हणजे इट इज अ स्टोअर हाऊस. इट डझंट थिंक ऑफ ॲट ऑल, पण इट ॲक्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ड्रायव्हिंग करताय, ड्रायव्हिंग तुम्ही शिकलेले आहेत, पण प्रत्येक वेळा तुमचं काही लक्ष नसतं की लेफ्ट फूट जो आहे तो ब्रेकवर आहे, राईट फूट ॲक्सलेटरवर आहे आणि हातात हँडल आहे. आणि पण हे मेकॅनिकली तुमच्या ॲक्शन्स चालू असतात, गाडी चालू असते, तुम्ही बोलत पण असता, गाणं पण ऐकत असता. हे मेकॅनिकली चालते कसं? तर दिस आर ऑल द ॲक्टिव्हिटीज डन बाय सबकॉन्शियस माइंड. तुमचं ब्रिदिंग चालू असतं, तुम्हाला काही माहिती नसतं. ब्लड सर्क्युलेशन चालू असतं, तुम्हाला काही माहिती नसतं. तर दीज आर ऑल ॲक्टिव्हिटीज डन बाय सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. आणि जे तुम्ही सजेस्ट कराल ते ॲक्सेप्ट करते. इफ यू से येस आय विल बी सक्सेसफुल, आय विल बी डुईंग गुड, तर ते ॲक्सेप्ट करते. हां, आय विल बी डुईंग गुड. अरे मला काही हे जमणार नाही, मला काही हे झेपणार नाही असं तुम्ही म्हटलं तर ते सुद्धा ते ॲक्सेप्ट करते आणि मग तेच होते. आणि म्हणून म्हणजे माझे विचार करणारे सद्गुरू जे आहेत ते वामनराव पै आहेत. ते असं म्हणतात की विचार बदला, आयुष्य बदलेल. साईबाबा ट्रस्टचे चेअरमॅन सुद्धा राहिलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टींकडेही अट्रॅक्ट होत असता. मग एक बिझनेसमॅन म्हणून स्पिरिच्युअलिटी आणि बिझनेस लाईफ हे सगळं कसं बॅलन्स करता तुम्ही? मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला ना एक स्पिरिच्युअल फाउंडेशन असणं फार गरजेचं आहे.
वेदर यू आर इन रिलिजियस फील्ड, यू आर इन बिझनेस फील्ड, अकॅडमिक फील्ड, मेडिकल फील्ड, कुठेही असा तुम्ही, तुमचं फाउंडेशन जे आहे ते स्पिरिच्युअल बेस जर तुम्हाला असेल तर ते फर्म बेस तुम्हाला प्रोव्हाइड करतं. अदरवाईज माइंड जे आहे ना, इट इज लाईक अ मंकी, इट जम्प्स फ्रॉम हिअर अँड देअर. इट इज नॉट अ स्टेबल थिंग. तुम्हाला ते स्टॅबिलाइज करायला लागतं आणि हे स्पिरिच्युअल फाउंडेशन तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करतं माइंडला स्टॅबिलाइज करण्यासाठी. आणि माइंडला एकदा स्टॅबिलाइज तुम्ही केलं की देन यू थिंक अबाउट युअर थिंकिंग प्रोसेस. माणसांना बरेच माणसं भूतकाळात जगतात, केवळ पास्ट वरीज, पास्ट ग्लोरीज. किंवा फ्युचरच्या चिंता. बरेच माणसं फ्युचरमध्ये जगतात की ॲस्पिरेशन्स, ॲम्बिशन्स. पण तुम्हाला जगलं कुठे पाहिजे तर प्रेझेंटमध्ये तुम्ही जगलं पाहिजे. तुम्ही जे काय करू शकता ते प्रेझेंटमध्येच करू शकता. तुम्ही पास्टमध्येही काही करू शकत नाही, फ्युचरमध्येही काही करू शकत नाही. जे काय ॲक्शन्स करू शकता त्या प्रेझेंटमध्येच तुम्ही करू शकता. तर तुम्ही प्रेझेंट टू प्रेझेंट लिव्हिंग ही लाईफस्टाईल तुम्ही डेव्हलप केली पाहिजे, तर तुमची इफिशियन्सी वाढू शकते आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. जे तरुण तरुणी आपल्याला आता बघतायत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? गिव्हिंग इज लिव्हिंग, हे मी फिलॉसॉफी प्रॅक्टिस करतो. आणि गिव्हिंग व्हाईल लिव्हिंग, नॉट वेन यू आर नॉट लिव्हिंग. गिव्हिंग इज लिव्हिंग, गिव्हिंग व्हाईल लिव्हिंग हे केलं पाहिजे. गिव्हिंग गिव्ज यू अ लॉट. म्हणजे तुम्हाला मिळतं सुद्धा गिव्हिंगने. आणि आपलं आयुष्य जे आहे कोणाच्या तरी उपयोगी पडलं पाहिजे असं आयुष्य आपण जगलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. आणि मला आनंद याचा आहे की आता मराठी माणसांमध्ये उद्योजकता वाढत चाललेली आहे. काही दिवसांपूर्वी मी सॅटर्डे क्लबच्या प्रोग्रामला गेलो. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, मी त्याचा ट्रस्टी पण आहे. 7,000 मराठी उद्योजक या संघटनेमध्ये आहेत आणि महाराष्ट्रभर चांगलं काम करत आहेत. मी एकदा डिक्कीच्या प्रोग्रामला गेलो, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. अच्छा. त्याचे देशभर आता हजारो उद्योजक आहेत दलित समाजामधले आणि डुईंग व्हेरी गुड वर्क. मिलेनियर बिझनेसमॅन क्लब याच्या कार्यक्रमाला मी गेलो. हे आहेत मातंग समाजामधले. डिक्की आहे दलित समाजामधली. सॅटर्डे क्लब आहे जनरल पब्लिक. एकदा मराठा बिझनेसमॅन फोरमच्या कार्यक्रमाला मी गेलो, जिथे मराठा समाजामध्ये उद्योजकता वाढावी अशासाठी. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क असं आहे. म्हणजे हे आपल्याला असे दिसतील की जातीचे ग्रुप एकत्रित झालेले आहेत. आता जातीची एक अपील माणसांना स्वाभाविकपणे आपल्या समाजात आहे. त्याचा उपयोग आजपर्यंत लोकांनी पॉलिटिक्ससाठी केलेला आहे आणि आता उद्योजकतेसाठी त्याचा उपयोग होत आहे. तर मला असं वाटतं की दिस इज अ गुड साईन. म्हणजे काही का होईना, कोणत्या काही निमित्ताने असे ना, लोक एकत्र येत आहेत आणि बिझनेसबद्दल विचार करत आहेत. मी एकदा वाणी समाजाच्या ग्रुपमध्ये बिझनेस मीटला गेलो. ह्या असे वेगवेगळे ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी कामं करत आहेत. पण उद्योजकता याने वाढीलाच लागते आहे आणि एकमेकांना मदत होते आहे. अनेक जण फायनान्स बद्दल खूप निराश असतात की काय आपल्याला फंड रेज करता येत नाही, पैसा उभा करता येत नाही, म्हणून आपण मागे पडतो. पण माझं प्रत्येकाला सुरुवातीला आणि आताही सांगणं असंच आहे की पैशासाठी बिझनेस थांबत नाही. पैशामुळे बिझनेस सुरू होत नाही, तो तुमच्यामुळे सुरू होतो आणि थांबला तर तुमच्यामुळेच थांबतो. पैसा हा अडसर नाही आणि पैसा हा प्रमोटर नाही. प्रमोटर तुम्हीच आहे आणि अडसरही तुम्हीच आहे. त्याच्यामुळे आता बिझनेस ॲटिट्यूड डेव्हलप होत चाललेला आहे आणि ॲटिट्यूड पाहिजे. एक शिवखेराने यू कॅन विन असं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यात एका बलून सेलरची स्टोरी त्याने सांगितलेली आहे की एक छोटा मुलगा त्या बलून सेलरकडे जातो. फुगे तो आकाशात उडवणारा असतो. त्याला विचारतो हा लाल फुगा उडेल का, तर तो लाल फुगा त्याला उडवून दाखवतो. मग हा निळा उडेल का, तर तो निळा उडवून दाखवतो.
मग हा पांढरा उडेल का, तर मग त्याला तो जवळ बोलावतो आणि सांगतो की अरे बाळा, हे फुगे जे आहेत ना त्याच्या रंगामुळे उडत नाही आहेत, तर त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे ना त्याच्यामुळे ते उडतात. तर त्याच्या आतमध्ये जे भरलेलं आहे दॅट इज ॲटिट्यूड, दॅट इज हेल्पफुल फॉर डुईंग अ बिझनेस. राईट. तो ॲटिट्यूड डेव्हलप झाला पाहिजे. पैसा, ऑपॉर्च्युनिटीज, आयडियाज ह्या भरपूर आहेत. खरं. तो ॲटिट्यूड तुमच्यात असेल तर हे सगळं तुम्हाला सपोर्टिंग आहे आणि हेल्पफुल आहे. तुम्ही बिझनेस सक्सेसफुली करू शकता. तुमच्यात विश्वास ठेवा, तुमच्यावर विश्वास ठेवा आणि बिझनेसला लागा. आता एक शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही आता समाधानी आहात का? पुढे आणखी काही करायचंय? काय करायचंय? मला ना खूप काही करायचं आहे. म्हणजे माणूस समाधानी झाला की संपला. यू शुड नेव्हर बी सॅटिस्फाईड. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की करायला काय पाहिजे, कुठून स्टार्ट करायला पाहिजे. अनेकांना प्रश्न असतात, काय घेऊन स्टार्ट करायला पाहिजे. तर स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर, डू समथिंग ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. तुम्ही सॅटिस्फाईड झाला की संपला. यू शुड नेव्हर बी सॅटिस्फाईड. मी काल एका खूप चांगल्या माणसाला भेटलो. तळवलकर जिम्नॅशियमचे ओनर मधुकर तळवलकर. ही इज 93 years old. आय विल से ही इज 93 years यंग. अजूनही त्यांच्या बेडरूममध्ये जिम आहे. अजूनही ते 150 बैठका रोज करतात. आणि ही इज सो फिट अँड फाईन. मेमरी स्ट्रॉंग आहे, फिजिक स्ट्रॉंग आहे, मसल्स एकदम स्ट्रॉंग आहेत. आणि आय वुड से जिम्नॅशियम चालवण्याचं ज्यांना खरोखर म्हणजे पॅशन आहे आणि ट्रू ब्रँड अँबॅसेडर फॉर द जिम्नॅशियम, तळवलकर. या तळवलकर मधुकररावांकडून मी खूप एनर्जी काल घेतली. अशी माणसं आपण पाहिली पाहिजे, अशा माणसांना आपण भेटलं पाहिजे. आणि पॅशनेट, ट्रू टू देअर बिझनेस, एकदम प्लेन ग्राउंडेड, अशी माणसं हे खूप एनर्जी देऊन जातात. अशा माणसांना प्रेरणाही देऊन जातात. प्रेरणा पण देऊन जातात. आणि ॲज यू सेड, तुमची शेवटची काही समाधानी आहात का, तर समाधानी नाही आहे. म्हणजे तसं आयुष्यातलं समाधान खूप मिळालेलं आहे, पण अजूनही खूप करण्याची उमेद आणि इच्छा आहे. तुम्हाला शुभेच्छा सर. आणि तुम्ही तुमची ही जी लाईफ जर्नी आहे, त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत जे शिकलात अनुभवातून, ते आमच्यासोबत शेअर केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 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 आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.